नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघून कळालंच असेल की आज आपण करतोय वेफर्स बटाट्याचे चिप्स। आज आपण करतोय उन्हाळी वाळवणातला सगळ्यात सोपा असा पदार्थ म्हणजेच बटाट्याचे चिप्स। खायला तर खूप छान लागतात, यासाठी उपास असो किंवा नसो आवडीने खातात लहान मुलांच्या। तर अगदी जवळचा विषय म्हणजे बटाटा वेफर्स, आणि तेच आज आपण करतोय। अगदी पांढरे शुभ्र हे बटाट्याचे वेफर्स झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान फुलतायत आणि अतिशय पांढरे शुभ्र झालेले आहेत, अजिबात काळे पडलेले नाहीयेत। तर बघूया आपण आता हे बटाट्याचे वेफर्स। रेसिपी नेहमीच प्रमाणे साधी सोपीच असणार आहे, त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही या चॅनलवर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला या चॅनलवर खूप छान छान रेसिपीज बघायला मिळतील। आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून आभार। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर चिप्स करण्यासाठी सगळ्यात आधी बघा, इथे मी बटाटे घेतलेले आहेत। हे 6 किलो मी बटाटे घेतलेले आहेत। खरं तर 5 किलोचेच करायचे होते, पण ते मोजताना जास्त भरल्या गेले, मग राहू दिले 6 किलोचेच। आणि आपल्याला बटाटा घेताना चिप्ससाठी चांगला मोठा मोठा असा बटाटा निवडून घ्यायचा आहे। तर आता ते 6 किलो बटाटे जे होते त्या सगळ्यांचे आपल्याला साल काढून घ्यायचे। तर इथे बघा याप्रमाणे आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत। आता ह्याचप्रमाणे सगळे बटाट्याचे साल मी काढून घेते। पूर्णच्या पूर्ण बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। याप्रमाणे सगळे बटाटे मी सोलून घेते, आणि सोलून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। तर एका टपामध्ये मी पाणी घेतलंय आणि या टपामध्ये आता सगळे बटाटे सोलून मी टाकून घेतलेले आहेत। बघा इथे सगळेच्या सगळे बटाटे सोलून झालेले आहेत। आता याचे सोलून झाल्यानंतर आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे। तर आपल्याकडे जी चिप्सची किसणी असते त्या किसणीवर आता याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत। बघा किती छान असे हे चिप्स पडतायत, अगदी सहज हे चिप्स केल्या जातात। ज्या टपमध्ये मी बटाटे सोलून टाकले होते त्यामध्येच मी आता हे करून घेते, चिप्स पाडून घेते आहे, कारण आपल्याला या चिप्सचं पाणी 2-3 वेळा बदलावं लागतं। तर आता ह्यामध्ये मी चिप्स करून घेते, त्याच्यानंतर ह्यातनं सगळं काढून परत दुसऱ्या एका चांगल्या पाण्यामध्ये हे चिप्स मी टाकून घेणार आहे। तर छान असे मोठे मोठे चिप्स तयार होत आहेत। तुम्ही बघू शकता किती छान चिप्स पडतायत, खाली गोल गोल आकारात छान चिप्स पडतायत। आता ह्याप्रमाणे हे जेवढे सगळे बटाटे सोलून घेतले तेवढ्या सगळ्या बटाट्यांचे आता छान चिप्स करून घ्यायचे आहेत। तर सगळे चिप्स करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही एवढे हे चिप्स झालेले आहेत। आणि हे चिप्स आपले काळे पडू नये म्हणून त्यामध्ये तुरटी टाकून ठेवली आहे, आणि रात्रभर हे पाण्यामध्ये चिप्स आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहेत। तर सकाळी उठल्यानंतर बघा इथे मी आता पाणी तापायला ठेवलं आहे, कारण आपल्याला आता चिप्स उकळून घ्यायचे, त्यासाठी पाणी गरम करून घेणं गरजेचं आहे। मी रात्री ओढणीने ते चिप्स बांधून ठेवलेले होते। ज्या टपामध्ये आपण चिप्स ठेवले होते तो टप मी ओढणीने बांधून ठेवलेला होता। तर ती ओढणी आता मी पहिले काढून घेते। तर बघा इथे आपले चिप्स अजिबात काळे पडलेले नाही आहे, कारण आपण त्यामध्ये तुरटीचा खडा टाकून ठेवलेला होता। आणि हे सगळे चिप्स आता आपल्याला आपण जे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आता उकळून घ्यायचे आहेत। तर इथे पाण्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे, चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये सुद्धा मी या पाण्यामध्ये सुद्धा तुरटीचा अगदी छोटासा खडा टाकून घेतला आहे, त्यामुळे वेफर्स अगदी छान पांढरे शुभ्र होतात। आणि आता त्या पाण्यातनं निथळून सगळे चिप्स आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्या टपामध्ये जे पाणी होतं ते पाणी निथळून ह्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये मी हे चिप्स टाकून घेते आता। तर आता हे 6 किलोचे मी करते, पूर्ण हे एका वेळेस होणार नाहीत, त्यामुळे अर्धे एक बॅच आणि नंतर दुसरी बॅच असे 2 बॅचमध्ये मी हे करून घेतलेले आहेत। तर जेवढे मावतील म्हणजे अर्धे चिप्स मी आता ह्या पातेल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत, आणि हे काढून घेतल्यानंतर अर्धे चिप्स बाकीचे मी करून घेणार आहे। तर बघा छान असे थोडे मोकळे ठेवायचे, खूप असे दाटीने टाकायचे नाही याच्यामध्ये पातेल्यामध्ये। पाणी एकदा चांगलं गरम झालं की चिप्स शिजायला काही खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त पाणी गरम व्हायलाच थोडासा वेळ लागतो। 10 ते 12 मिनटं आता हे चिप्स मी चांगले शिजवून घेते, कारण एवढे चिप्स आहेत त्याला 10-12 मिनटं तर लागणारच आहेत शिजायला। अधूनमधून त्याला असं परतत राहायचं आहे, आपल्याला ढवळत राहायचे ते चिप्स, आणि छान असे ते शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे बघा आता माझे 10-12 मिनटानंतर छान असे चिप्स शिजलेले आहेत। आता हे सगळे चिप्स मी एका परातीमध्ये काढून घेते। अशा आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने पूर्ण त्यातलं पाणी निथळून ते चिप्स काढून घ्यायचे आहेत। आता ह्याप्रमाणे हे सगळे चिप्स मी परातीमध्ये काढून घेते, म्हणजे हे सगळे चिप्स काढून झाल्यानंतर आपल्याला जी आपली दुसरी बॅच राहिलेली आहे ते पण यामध्ये वेफर्स शिजवून घेता येतील। मग
आता 2 बॅचमध्ये मी हे सगळे चिप्स असेच शिजवून घेते आणि हे जे आता आपण पहिली बॅच जी काढून घेतली होती सगळी परातीमध्ये, तर इथे बघा मी टेरेसवर एक साडी अंथरून घेतलेली आहे आणि त्या साडीवर हे सगळे चिप्स मी टाकून घेतलेत परातीतले आणि आता हे एक-एक करून आपल्याला पूर्ण साडीवर अंथरून घ्यायचे. तर दोन्ही बॅच मी ह्या करून घेते आणि याप्रमाणे एक-एक चिप्स आपल्याला आता पूर्ण इथे साडीवर टाकून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी आता सगळे चिप्स इथे टाकून घेतलेले आहेत वाळण्यासाठी. अगदी 2 ते 3 तासात हे चांगले वाळल्या जातात. तर इथे माझे सगळे चिप्स करून झालेले आहेत. अतिशय छान हे चिप्स झालेले आहेत. घरच्या घरी जर एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने चिप्स तयार केले, तर बाहेरून चिप्स आणून खाण्याची गरजच पडणार नाही. असे घरातच जर आपण साठवणीचे करून ठेवले, तर जेव्हा मुलं म्हणतील तेव्हा आपण त्यांना घरी तळून देऊ शकतो. शिवाय आपण घरात जेव्हा ते तळतो ते तेलसुद्धा चांगलं असतं. त्यामुळे बाहेरून आणून खाल्ल्यापेक्षा घरच्या घरी मुलांना तळून दिलेले कधीही चांगले. आणि उपवास असला कोणाला अचानक जर कोणी आलं, तर आपण त्यांनाही पटकन हे चिप्स तळून देऊ शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता माझे चिप्स सगळे वाळलेले आहेत. त्यानंतर हे सगळे मी टबमध्ये भरून घेतलेले आहेत वाळलेले चिप्स. खूप पटकन वाळले जातात हे. तरी उद्या परत एकदा मी अजून एक ऊन याला देऊन घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती पांढरे शुभ्र हे चिप्स झालेले आहेत. अजिबात काळे पडलेले नाही आहेत. थोडेसे हे चिप्स मी तुम्हाला इथे आता तळून पण दाखवते. बघा तेलामध्ये टाकल्या छान असे हे फुलतायत आणि अतिशय पांढरे शुभ्र हे चिप्स झालेले आहेत. कडक उन्हामध्ये हे चांगले चिप्स वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर डब्यामध्ये ठेवून द्यायचे. वर्षभर याला काहीही होत नाही. मध्ये फक्त एकदा दोनदा परत एकदा ऊन देऊन घ्यायचं याला, म्हणजे ह्या चिप्सला अजिबात काहीच होत नाही आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण हे तळून खाऊ शकतो. उपवास असो किंवा नसो, मुलं जेव्हा म्हणतील तेव्हा आपण त्यांना हे घरच्या घरी चिप्स तळून देऊ शकतो. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.